हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण संशोधन अहवालाची रचना या संदर्भात माहिती बघणार आहोत. संशोधन अहवालाची रचना ही खालीलप्रमाणे केली असते, म्हणजेच त्यामध्ये मुख्य 3 विभाग असतात. त्यापैकी पहिला विभाग आहे तो म्हणजे प्राथमिक विभाग, दुसरा विभाग आहे तो म्हणजे मुख्य विभाग आणि तिसरा आहे तो म्हणजे संदर्भ विभाग. या प्रत्येक विभागामध्ये आवश्यक असलेली संपूर्ण माहिती लिहिलेली असते. म्हणजेच प्राथमिक विभागामध्ये मुखपृष्ठ, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, ऋणनिर्देश, अनुक्रमणिका, सारणी सूची आणि आकृती सूची या संदर्भात माहिती दिलेली असते. तर मुख्य विभागामध्ये प्रस्तावना, संशोधन पद्धती, तथ्याचे विश्लेषण आणि निर्वचन, त्याचबरोबर संशोधनाचे निष्कर्ष, सूचना आणि उपाययोजना या संदर्भात माहिती दिलेली असते. संदर्भ विभागामध्ये संदर्भ ग्रंथ कोणते आहेत, तसेच सूचीपत्र, तळटीपा या संदर्भात माहिती दिलेली असते. या संपूर्ण विभागांच्या संदर्भात आपण विस्तृत स्वरूपात माहिती बघणार आहोत. सुरुवातीला प्राथमिक विभागामध्ये लिहिलेली माहिती कोणती असते त्या संदर्भात माहिती बघूया. तर प्राथमिक विभागामध्ये जो संशोधन अहवाल आपण लिहित आहोत तो संशोधन अहवाल हाताळण्याच्या दृष्टीने सोयीचा राहील अशा पद्धतीने तो लिहिलेला असतो. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा आकार काय असावा, या संदर्भात त्याचा आकार आयताकृती असावा याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच त्या ठिकाणी असणारी जी काही पानांची संख्या असेल, पृष्ठसंख्या असेल ती 250 ते 500 पृष्ठांच्या दरम्यान असावी. तसेच अहवालाची बांधणी ही आकर्षक केली असावी. त्याचबरोबर खालील गोष्टीचाही त्यामध्ये समावेश केला असावा. त्यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे मुखपृष्ठ. संशोधन अहवालाची बांधणी करून त्या ठिकाणी जाड कागद वेष्टनाच्या स्वरूपात लावलेला असावा आणि त्या पृष्ठास मुखपृष्ठ असे म्हणतात. या मुखपृष्ठावर संशोधन विषय कोणता आहे त्या विषयाचे नाव, अध्ययनाचे स्वरूप, तसेच ज्या व्यक्तीनं ते संशोधन कार्य केलं आहे त्या संशोधनकर्त्याचे नाव, मार्गदर्शकाचे नाव, त्याचा हुद्दा कोणता आहे, तसेच संशोधन संस्थेचं नाव काय आहे, कोणत्या महिन्यामध्ये ते संशोधन केले आहेत, तसेच प्रस्तुत करण्याचा जो महिना असेल, वर्ष असेल, याची संपूर्ण माहिती यामध्ये लिहिणे गरजेचे असते. त्याचबरोबर दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रमाणपत्र. यामध्ये संशोधन जे काही केलं आहे त्या शोध प्रबंधाचा एक अहवाल महाविद्यालयाच्या माध्यमातून सादर करायचा असतो. अशावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे किंवा ज्या संशोधन संस्थेकडून संशोधन केले जाते त्या संस्था प्रमुखाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या एका प्रमाणपत्राची गरज असते, ते म्हणजे संशोधन करत असताना ज्या व्यक्तीने मार्गदर्शन केले आहे त्या मार्गदर्शकाचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र लावावे लागते. तिसरा घटक आहे तो म्हणजे प्रतिज्ञापत्र. संशोधन प्रबंध तयार करत असताना लिखित स्वरूपात प्रामाणिकतेची घोषणा केली जाते आणि त्यालाच प्रतिज्ञापत्र असे म्हणतात. ऋणनिर्देशाचा देखील यामध्ये समावेश केला असतो. म्हणजेच या ठिकाणी ज्या व्यक्तीने संशोधन केलं आहे तशी संशोधनकर्ता या ठिकाणी संशोधन करत असताना त्याला ज्या व्यक्तीने संशोधनामध्ये मदत केलेली असेल त्या संपूर्ण व्यक्तींची नावे यामध्ये लिहिलेली असतात. तसेच त्या सर्व व्यक्तींचे आभार संशोधक मानत असतो. यामध्ये अनुक्रमणिकाही लिहिलेली असते आणि अनुक्रमणिका ही संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची असते, कारण कोणत्या पानावरती काय लिहिलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती या अनुक्रमणिकेमुळे होत असते. सारणी सूचीमध्ये आवश्यक माहिती दिलेली असते. संशोधनासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती मिळवत असताना संशोधक प्राथमिक आणि दुय्यम स्रोतापैकी कोणत्याही एका स्रोताचा त्या ठिकाणी वापर करत असतो. म्हणजे कोणता स्रोत त्या ठिकाणी वापरलेला आहे त्याची संपूर्ण माहिती संशोधन अहवालामध्ये दिलेली असते. तसेच नमुना निवड पद्धतीचाही उल्लेख यामध्ये केला असतो. संशोधन करत असताना अनेक नमुना निवड पद्धती त्या ठिकाणी उपलब्ध असतात. मग संशोधक संशोधनासाठी योग्य असलेली कोणतीही एक नमुना निवड पद्धती त्या ठिकाणी वापरत असतो, ज्याचा उल्लेख या संशोधन अहवालामध्ये दिलेला असतो. त्याचबरोबर
संशोधन कार्याचे संघटन यामध्ये संशोधनासाठी उपलब्ध असलेल्या अनेक संशोधन पद्धतीपैकी कोणती संशोधन पद्धती उपयोगात आणली आहेत, कोणत्या पद्धतीने संशोधन कार्य केले गेले आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली असते. संशोधन अहवालामध्ये तथ्याचे विश्लेषण व निर्वचन या संदर्भात माहिती दिली असते. त्यामध्ये माहिती संकलित केल्यानंतर त्याचे सादरीकरण व्यवस्थितपणे करावे लागते. त्यासाठी तथ्याचे सांकेतीकरण, सारणीकरण करून विश्लेषण केले जात असते आणि तथ्याच्या विश्लेषणात त्याचे कार्यकारण संबंध स्पष्ट केलेले असतात. पुढचे प्रकरण असते ते म्हणजे सारांश आणि निष्कर्ष. सारांश आणि निष्कर्ष हे शेवटचे प्रकरण असते आणि त्यामध्ये असलेली माहिती ही काळजीपूर्वक लिहिलेली असते. यामध्ये अहवालाचं वाचन करणाऱ्या व्यक्तींना संशोधन निष्कर्षाचा संपूर्ण सार म्हणजेच केलेल्या संशोधनासंदर्भात संपूर्ण माहिती या प्रकरणात उपलब्ध होत असते. त्यामध्ये या सारांशानुसार काही निष्कर्ष मांडलेले असतात आणि हे निष्कर्ष मांडत असताना विभागानुसार आणि गटानुसार या निष्कर्षांची मांडणी करण्यात आलेली असते. पुढचे प्रकरण असते ते म्हणजे संदर्भ विभाग. मध्ये संशोधन करत असताना संशोधकाने जे साहित्य वापरलेले आहे त्या संदर्भात माहिती दिलेली असते. म्हणजेच संशोधनाच्या सुरुवातीपासून अखेरपर्यंत जे पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्र, अहवाल, कागदपत्रे असं प्रकाशित झालेलं किंवा अप्रकाशित साहित्य जे त्यांनी संशोधनासाठी वापरलेले आहेत त्याची संपूर्ण माहिती तसेच विशिष्ट क्रमांक यादी करून ती या ठिकाणी लिहिलेली असते. सूचीपत्र ही विषयानुसार बनवली जातात. त्यामध्ये संशोधन अहवालात आलेल्या महत्त्वपूर्ण संकल्पना, पारिभाषिक शब्द, घटना कोणकोणत्या पानावर आलेले आहेत या संदर्भात माहिती दिली असते. तसेच संशोधन अहवालामध्ये शेवटचा घटक दिलेला असतो तो म्हणजे संदर्भ सूची किंवा त्यालाच आपण तळटीप असेही म्हणतो. या तळटीपांना संशोधनामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहेत. कारण संशोधकाने केलेल्या विधानांना पुरावा देण्यासाठी या तळटीपा त्यामध्ये दिलेल्या असतात. अशा पद्धतीने संशोधन अहवाल लिहित असताना त्यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश केलेला असावा या संदर्भात आपण माहिती बघितली. थँक्यू.